DS न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आपण पाहतोय राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवाळीमध्ये मदत करतो अशी घोषणा केली होती। त्यानंतर सगळ्यात मोठं 31,628 कोटी रुपयाचं पॅकेज राज्य सरकारनं जाहीर केलं। परंतु आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आले का नाही आले? शेतकऱ्यांची मागणी हेक्टरी 50,000ची। त्यामुळे शेतकरी आता काळी दिवाळी साजरी करतोय। आता आपल्यासोबत काही शेतकरी नेते, शेतकरी पुत्र आहेत, त्यांच्याशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत। सर, काय सांगाल, एकंदरीत राज्य सरकारने 31,628 कोटी रुपयाचं जे पॅकेज जाहीर केले ते शेतकऱ्यांना मिळाले का? हे सरकार बोलण्याच्या बाबतीत, शब्दांचा खेळ करण्याच्या बाबतीत प्रचंड हुशार आहे। आमचा शेतकरी विठुरायाचा भक्त आहे आणि तो साधाबोळा आहे। 31,000 कोटीचं चॉकलेट या सरकारनं शेतकरी प्रचंड अडचणीत, दुःखात असताना, दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना 31,000 कोटीचं पॅकेज देऊन एक मोठी चॉकलेट शेतकऱ्यांना दिलेली आहे। त्यात सगळ्या पॅकेजमध्ये जर आपण पाहिलं तर त्यातून शेतकऱ्यांना थेट लाभ किती होणार आहे हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे आणि त्याचे प्रत्येक शेतकऱ्याला किती मदत मिळणार आहे याचं सरकार स्तरावरून अजून कुणीही विश्लेषण केलेलं नाही। फक्त शब्दांचा खेळ आहे। आज दिवाळीसारखा सण साजरा होतोय, याच सरकारनं सांगितलं होतं। खरं तर ती शेतकऱ्यांची मागणी नव्हती। पंजाबच्या सरकारनं अतिवृष्टी झाली, शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये मदत केली। त्या सरकारच्या पाठीमागं केंद्र सरकार नसताना सुद्धा, आणि जर पंजाबचं सरकार करू शकतं तर महाराष्ट्र सरकारला काय धाड भरली का? एकट्या अजित पवारांचा 70,000 कोटींचा एक घोटाळा जर पकडला तर शेतकऱ्यांची 2दा कर्जमाफी होऊ शकते साहेब। एकट्या अजित पवाराच्या एका घोटाळ्यामध्ये 2दा कर्जमाफी होऊ शकते। आणि अजित पवार म्हणतात, आम्हाला सांगतात की पैशाचं नाटक करता येत नाही, तुम्ही काय काय नाटकं केली आम्हाला माहीत नाहीत का? आणि शेतकऱ्यांच्या वेळेस हे सरकारला सोंग करायची असतात। आज 90,000 कोटी खर्चून जो अनावश्यक आहे, जो शेतकऱ्यांना नको आहे, तो शक्तिपीठ महामार्ग बांधण्याचा घाट हे सरकार इथल्या भांडवलदारांची सोय करण्यासाठी, केवळ शेतकऱ्यांची माती करण्यासाठी 90,000 कोटी खर्चून शक्तिपीठ महामार्गासारखे शेतकऱ्यांच्या अहिताचे प्रोजेक्ट राबवत आहे। परंतु इथं शेतकरी दररोज शेकडोंच्या संख्येनं शेतकरी आमचा मरतो आहे, त्याच्याकडे बघायला सरकारकडे खऱ्या अर्थानं वेळ नाही आणि हे सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीत असंवेदनशील आहे। आज दिवाळीसारखा दिवाळी आहे, आमच्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये लेकीबाळी आलेले असताना शेतकऱ्याचा सोन्यासारखा सोयाबीन आज घरात आला आहे। सरकारनं 5,300 रुपयाचा हमीभाव जाहीर केला, परंतु सरकारचं एकही हमीभाव खरेदी केंद्र सुरू नाही। मग हा माल द्यायचा कुठं? आज नाईलाजानं दलालांकडे हा माल बेभाव भावानं शेतकऱ्याला विकावा लागतो आणि याला सर्वस्वी जबाबदार इथलं सरकार आहे। सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निश्चितपणानं अपयशी ठरलं आहे आणि सरकारनं हे मान्य करावं लागेल आणि येत्या काळामध्ये तात्काळ या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काम करावं लागेल, अन्यथा सरकारला गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल। 2 दिवसापूर्वी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राज्याची सगळी आकडेवारी जाहीर केली। एकूण राज्यातल्या 93 लाख शेतकऱ्यांना 7,300 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली असं दाखवते आणि आतापर्यंतची विक्रमी भरपाई शेतकऱ्यांना मिळाली। आमचं सरकार चांगलं आहे, शेतकऱ्यांना मदत झाली असं त्यांनी म्हणतात। भाषणातल्या डायलॉगनं शेतकऱ्याचं पोट भरणार नाही। कारण काय माहिती आहे का, की आमच्या खात्यात, आमच्या हक्कात, आमच्या खिशात ज्यावेळेस हातात येईल त्यावेळेस तो आमचा आहे। तुमच्या कागदावरच्या गप्पा एसीत बसून आज इथं उन्हाची चटके आमचा बाप कसे सोसतोय ते आम्हाला माहीत आहे। आज सोन्यासारखी दिवाळी आमच्या शेतकऱ्यांच्या लेकरांना आज रस्त्यावर साजरी करावी लागते आहे। आज शेतकऱ्यांच्या घरात आपण पत्रकार म्हणून जाऊन बघितलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या घरात खऱ्या अर्थानं दिवाळीसारख्या सणामध्ये अंधकार आहे आणि या अंधकाराला जबाबदार फक्त आणि फक्त सरकार आहे। त्यामुळं जितेपणी नाही अन्न मेल्यावरही पिंडदान, म्हणजे शेतकरी मेल्यावर हे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करणार आहे का? शेतकरी मेल्यावर हे सरकार कर्जमाफी देणार आहे का? जे आश्वासन त्यांनीच दिलं ते। त्यामुळं जितेपणी नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, त्याला उपयोग काय आहे? त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर होऊन तात्काळ हे प्रश्न मार्गी लावले पाहिजे। माजी राज्यमंत्री तथा माजी आमदार प्रहार संघटनेचे अध्यक्ष बचूभाऊ कडून एक विधान केले, शेतकऱ्यांना तुम्ही मरण्यापेक्षा आमदारांना कापा अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली, असे भाषणात बोलले। त्यांच्या भूमिकेवरून या त्यांच्या प्रश्नाला तुम्हाला त्याच्यावर काय वाटते? नाही, खरं तर ते शब्द त्यांनी ते वापरला आहे, पण त्या अर्थाने नाही वापरला। एक गोष्ट लक्षात घ्या, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याच्या पोरांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली या व्यवस्थे विरुद्ध। का निर्माण झाली? दिवाळीच्या पूर्वी या महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री स्वतः मीडियापुढे येतात आणि सांगतात, हिंगोली जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, अशा मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये प्रचंड अतिवृष्टी झाली। त्यांच्या जमिनी प्रचंड खरडून गेल्यात, भविष्यात त्यांना शेती करायला अवघड जाणार आहे। त्यांची जनावरं मेलीत, पीक वाहून गेले, जमीन खरडून गेली, 100% त्यांचं नुकसान झाले। दिवाळीच्या आत त्यांच्या खात्यावर आम्ही पैसे टाकून हेक्टरी आम्ही 40-50 हजार रुपये मदत करू असं त्यांनी सांगितलंय। एवढंच नाही तर रब्बीच्या पेरणीसाठी 10,000 रुपये मदत देतो म्हणूनही सांगितले। आता मला सांगा, लक्ष्मीपूजन झाले,
धनत्रयोदशी झाली, लक्ष्मीपूजन झाले, आज काय आता एकच दिवस दिवाळीचा शिल्लक राहिला आहे. मग आमचं म्हणणं आहे, तुम्ही निवडणुकीपूर्वी घोषणा करता, शेतकऱ्याला आशयाला लावता, तुम्ही स्वतः मान्य करता नुकसान झालं आहे. मग पंजाबसारखं एक राज्य, ज्या पक्षाचं एकाच राज्यात सरकार आहे, दुसरीकडे कुठेही कोण्या राज्यात त्याचं सरकार नाही, मग मला सांगा, पंजाबच्या शेतकऱ्याला जर हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई तिथलं सरकार देऊ शकते, त्या पक्षाचं एकाच राज्यात सरकार आहे, दुसरं कुठेही सरकार नाही, दुसरीकडे कुठं ग्रामपंचायतसुद्धा द्यायची नाही, त्याच्याकडे पैसे आहेत. मग आपले अर्थमंत्री असं का म्हणतात की पैशाचं सोंग करता येत नाही? मग या गोष्टीचा तुम्ही विचार निवडणुकीपूर्वी का केला नाही? निवडणुकीपूर्वी तुम्ही काय म्हणले, शेतकऱ्याचा सातबारा कोरा कोरा कोरा. अरे आमच्या सातबाऱ्यावर बोजा पडलाय ना. सणाचं दिवाळीला आमच्या बापाला लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन मरण्याची वेळ आली, गावात पाणी शिरलंय, शेतात पाणी शिरलंय, जनावरं दूध व्यवसाय, पूरक व्यवसाय शेतीला म्हणून जनावरं आणलेत, ते जनावरं पाण्याने टर फुगून मेलेत. आमच्या लेकराच्या शाळेत घालायला फीसला पैसे आमच्याकडे नाहीत. दिवाळीला आमची बहीण आज घरात आली, तिला आणाव का नाही दिवाळीला आणाव, आम्हाला प्रश्न पडलाय ना. आमच्या खिशात दमडी नाही, आमचं येणारं उभं पीक सगळं जळून गेले पाण्यानं, शेत खरडून गेले. अशा अवस्थेत आमच्या बहिणीला जर दिवाळीला आम्ही नाही आणू शकलो तर मग आम्ही कसले भाऊ? एवढी वाईट वेळ या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर फडणवीस साहेब तुम्ही आणली, तुम्ही गांभीर्याने घ्यायला पाहिजे होतं. म्हणजे तुम्ही मजाक उडवता या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याच्या. ज्या गोष्टी तुम्हाला बोलवता येत नाहीत त्या तुम्ही आमदाराकडून, अर्थमंत्र्याकडून, इतर तुमच्या चमच्याकडून बोलून घेता. शेतकरी दुःखात आहे, त्याच्या दारामध्ये अंधार आहे, त्याची लेकरं बाळं उपाशीपोटी घरी आहेत, त्याची बहीण दिवाळीनिमित्त त्याला आणता येत नाही, त्याच्याकडे पैसे नाहीत. अशा अवस्थेत तुम्ही शेतकऱ्याला आधार द्यायचा तर तुम्ही मजा उडवता शेतकऱ्याची. 8,500 रुपये हेक्टरी मदत देता, आम्हाला भीक देता, तुम्ही हमी भाव सांगता. कोण घ्यायला आमचा माल हमी भावानं? मागच्या 2-3 वर्षापासून हमी भावानं खरेदी तुम्ही कधी सुरू करता? जेव्हा शेतकऱ्यानं सगळा माल विकला 3,000, 3,500, त्याच्या मालाचं काळं पांढरं झाल्यानंतर तुम्ही खरेदी केंद्र सुरू करता. कोणाचा माल विकत घेता तुम्ही? व्यापाऱ्याचा माल विकत घेता. अरे शेतकऱ्याला तर 3.5च्या वरी भावच मिळाला नाही ना. चुकून हुकून शेतकऱ्यानं दिलं, त्याची पावती मिळत नाही. शेतकऱ्याचा माल दुसऱ्याच्या नावावर टाकला जातो आणि त्याचे पैसेच गायब केले जातात. कांदा असो, सोयाबीन असो, हरभरा असो, तूर असो, कुठली व्यवस्था लावली? ह्या चिडेपोटी बच्चूभाऊ तसं बोलले असतील. आम्ही हिंसा करणारी लोक नाहीत, आम्ही बाबासाहेबांना, राज्यघटनेला मानणारी माणसं आहोत. आम्ही जे काही आंदोलन करू ते लोकशाही मार्गानंच करू. पण हे सगळं सहन न झाल्यामुळं आता आम्ही निदान म्हणून तर दाखवावं लागेल ना काहीतरी. सरकार विरुद्ध रोष तर व्यक्त करावं लागेल ना. लढल्याशिवाय कोण आम्हाला पाजविणार आहे? आम्हाला एक भोळी भाबडी शेतकऱ्याला आशा होती की मुख्यमंत्र्यांनी स्वतः नुकसान झालेलं मान्य केलं आणि निश्चितच दिवाळीच्या आत आमच्या खात्यावर पैसे पडतील. किती पैसे पडले? हेक्टरी 8,500 रुपये. काय होणार आहे? आमच्या जमिनीवर कमरा एवढाले खड्डे पडले. 1 एकर जमीन आता आमची वाहून गेलेली माती, ती जर आता आम्हाला भरून काढायची, कुठला गाळ आणून टाकायचा म्हणलं 3 लाख रुपये लागतात. कुठून आणणार आम्ही पैसे? येणारी रब्बी आम्ही कशी पिकवणार? सरकार म्हणते ना आम्ही जमीन नीट करण्यासाठी नरेगातून 3.5 लाख रुपये देऊ. अरे पण नरेगातून तुम्ही म्हणता आजवर इतके जागी नुकसान झालंय, जमिनी खरडून गेल्यात. मागेच 2016ला जमिनी खरडून गेल्या होत्या. मग किती जागी तुम्ही जमिनी भरून दिल्या सांगा ना आम्हाला. आमच्या गावात या. आमचं आव्हान आहे, जे कोण आमदार, जे कोण मंत्री, जे कोण मुख्यमंत्री असं म्हणत असेल नरेगामध्ये आम्ही करतो. अरे नरेगामध्ये काय चालतंय आम्हाला माहिती आहे ना. सरकारी घोषणा करते, आता तुम्हाला तर पैसे भेटत नाही, मग पैसे खाते कोण? तेच आम्हाला म्हणायचे ना. तुम्ही काय म्हणले, आमचं स्पष्ट सरकार आहे, भ्रष्टाचार आमच्याकडे नाही. अरे सगळे चोट्टाड जमा केलेत ना तुम्ही. कोण्या शेतकऱ्याची जमीन भरून दिली? आमचं चॅलेंज आहे महाराष्ट्र सरकारला. आम्हाला दाखवून द्यावं महाराष्ट्रात एका शेतकऱ्याची जमीन कमरे इतकी खरडली आणि सरकारनं मनरेगामधून भरून दिली. आम्हाला दाखवता ना, दाखवा आम्हाला ते ना. मग हे पैसे चाललेत कुठं आमचा हे प्रश्न आहे. तुम्ही म्हणता पैसे नाहीत. तुम्ही अवांतर योजना तुम्हाला जमतात. तुम्हाला 1.5 लाखाचा क्वाट आपला स्वतःचा विकत घ्यायला जमते. तुमचं जे निवासस्थान आहे त्याच्यावर तुम्हाला फर्निचर लाखो करोड रुपयाचं करायला जमते. तुमच्याकडे पैसे आहेत. हे पैसे पैशासाठी का पैसे नाहीत? हे पैसे खाण्याचा आरोप कृषी मंत्र्यांवर आहे, लावणार का मग मुख्यमंत्र्यांना? नेमका काय वाटते तुम्हाला? मला काय म्हणायचंय, याच्याकडे बगर डागाळलेला माल आहे का एखादा? जसं आमचं सोयाबीन आडत्याकडे नेलं तर ते काय म्हणते, भाई जरा डागी आहे. आमचं जरा डागी आहे, तुमचं तर सगळं डागी आहे की बदमाश हो. तुमच्यात बगर डागी कोण आहे ते आम्हाला सांगा ना. म्हणजे तुम्हाला बाकी सगळं भानगडी करायला पैसे आहेत तुमच्याकडे. पण ज्या शेतकऱ्याच्या जीवावर देश जगतो, लॉकडाऊनमध्ये इथल्या शेतकऱ्यात काय धमक आहे देशाला शेतकऱ्यांना दाखवून दिले. इथली अर्थव्यवस्था आमच्या शेतकऱ्यावर अवलंबून आहे. असं असताना 4 पैसे शेतकऱ्याला द्यायला तुमच्याकडे पैसे नाहीत. मग पंजाब सरकारनं काय चोऱ्या केल्या का? त्यांनी कसे दिले 50,000 रुपये हेक्टरी? तेलंगणा सरकारनं कर्ज माफ केलं, पंजाब सरकारनं कर्ज तर माफच केलं आणि हेक्टरी 50,000 रुपये नुकसान भरपाई सरसगट दिली. मग तुम्ही 8,500 रुपये देता, आम्हाला चुत्या समजिता, आमचे मजा उडीता. आज आमच्यावर वेळ आहे, लक्षात ठेवा. या देशातला शेतकरी तुमच्यावर लई वाईट वेळ आली मुख्यमंत्री साहेब, लई वाईट वेळ आली. कारण तुम्ही नुकसान मान्य केलंय, तुम्ही देतो म्हणलेत
आणि देतो म्हणून जर तुम्ही आता पळून जाणार असाल तर लक्षात ठेवा, या राज्यातला शेतकरी तुम्हाला पळता भुई थोडी करील, पळता भुई थोडी करील.